नमस्कार मित्रांनो, मी सौरव तुमचं एडिगोतामध्ये स्वागत करतो. आज आपण बघणार आहे इंग्लिश ग्रामर सिरीज मधला नेक्स्ट टॉपिक दॅट आर क्लॉजेस. टुडे वी विल सी द टॉपिक विच इज क्लॉजेस. ठीक आहे. सो आजचा टॉपिक जो आहे तो रिलेटिव्ह आहे. सेंटेन्सेस जो मागचा पार्ट बघितला होता, जो नसेल बघितला तर तुम्हाला लिंक देतो, ते बघून घ्या. ठीक आहे. सेंटेन्सेसला रिलेटिव्ह असणार आहे. सो एक रिक्वेस्ट आहे की पूर्ण पार्ट बघा शेवटपर्यंत, आणि पार्ट बघताना हातात एक पेन आणि सोबत एक नोटबुक ठेवा, सो दॅट यू कॅन नोट डाऊन ऑल ऑफ द इम्पॉर्टंट पॉईंट्स दॅट विल बी मेन्शन्ड ऑन द बोर्ड. ठीक आहे. समजलं तर चला सुरू करूया. सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, व्हॉट आर क्लॉजेस, किंवा व्हॉट डू वी मीन बाय क्लॉजेस और व्हॉट डू यू मीन बाय क्लॉजेस. माहिती क्लॉजेस काय असते नसेल माहीत, कारण की मीच आता तुम्हाला शिकवणार आहे. तर बेसिकली क्लॉजेस आर ग्रुप ऑफ वर्ड्स विच कन्सिस्ट ऑफ अ सब्जेक्ट अँड अ वर्ब, and these clauses can be a part of a sentence or used as a part of a sentence. म्हणजेच काय तुम्हाला सांगतो, क्लॉजेस एक ग्रुप ऑफ वर्ड आहे. क्लॉजेस काय आहे? एक ग्रुप ऑफ वर्ड आहे ज्याच्यात एक सब्जेक्ट आणि एक वर्ब हे कंपल्सरी असणार आहे. ज्याच्यात एक सब्जेक्ट आणि एक वर्ब हे कंपल्सरी असणार आहे. ठीक आहे. सब्जेक्ट काय, वर्ब काय जर नसेल माहिती तर माझा व्हिडिओ बघून घ्या, त्याच्यात मी एक्सप्लेन केलेला आहे. सो हा सब्जेक्ट आणि वर्बचं कॉम्बिनेशन एक क्लॉज फॉर्म करतो, अँड दिस क्लॉज कॅन बी अ सेंटेन्सचा पार्ट. दिस क्लॉज कॅन बी अ पार्ट ऑफ द सेंटेन्स. कुठल्याही सेंटेन्सचा एक पार्ट असू शकतो. कोण? हा क्लॉज, जो सब्जेक्ट आणि वर्बचा कॉम्बिनेशन आहे. नाउ विल सी द स्ट्रक्चर ऑफ क्लॉज. स्ट्रक्चर ऑफ क्लॉज, क्लॉजचा स्ट्रक्चर कसा असतो तो आपण बघूयात. क्लॉज कन्सिस्ट ऑफ अ सब्जेक्ट अँड अ प्रेडिकेट. ठीक आहे. क्लॉजमध्ये एक सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असतो, बट प्रेडिकेटमध्ये पण वर्ब इज कंपल्सरी. वर्ब हा नक्की असणार आहे. सब्जेक्ट तर असणार आहे, पण प्रेडिकेट म्हटलं वर्ब हा नक्की असणार आहे. ऑब्जेक्ट काही वेळेस असेल, काही वेळेस नसेल, बट सब्जेक्ट अँड वर्ब इज कंपल्सरी. ठीक आहे. कळालं तुम्हाला स्ट्रक्चर. नाव तुम्हाला मी सांगतो, सेंटेन्सेस आणि वर्ब ह्याच्यात सेंटेन्सेस आणि क्लॉजेस ह्याच्यातले काय डिफरन्सेस आहेत. ठीक आहे. तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, सेंटेन्सेस पण क्लॉजेस सारखंच दिसतंय किंवा क्लॉजेस सुद्धा सेंटेन्सेस सारखंच दिसतंय. सो देर आर सम ऑफ द डिफरन्सेस बिटवीन सेंटेन्सेस अँड क्लॉजेस. दोज आर, 3 डिफरन्सेस आहेत. तुम्ही तर बघू शकता, बट मी तुम्हाला एक्सप्लेन करायलाच सगळे. सगळ्यात पहिले, क्लॉजेस कॅन बी अ पार्ट ऑफ द सेंटेन्स, बट सेंटेन्सेस कॅनॉट बी अ पार्ट ऑफ क्लॉजेस. ह्याचाच अर्थ काय? क्लॉजेस हा कुठल्याही सेंटेन्सचा एक पार्ट असू शकतो, बट सेंटेन्स हा कुठल्याही क्लॉजचा पार्ट नसू शकतो. क्लॉजेस हा कुठल्याही सेंटेन्सचा पार्ट असू शकतो, बट सेंटेन्स हा कुठल्याही क्लॉजचा पार्ट नसू शकतो. द सेकंड पॉईंट इज मेनी क्लॉजेस कंबाईन टुगेदर टू फॉर्म अ सेंटेन्सेस. म्हणजे बरेचसे क्लॉजेस एकत्र येऊन कंबाईन करून एक सेंटेन्स फॉर्म करतील. बरेचसे क्लॉजेस एकत्र येऊन एक सेंटेन्स फॉर्म करतील. अँड द थर्ड अँड विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, दॅट sentence can tell us the complete meaning about what a particular person wants to say or wants to convey. म्हणजे सेंटेन्स हा कंप्लीट मिनिंग सांगतो. कशाबद्दल? कुठल्याही पर्सन तुम्हाला काय जे काही सांगत असेल त्याबद्दल. बट दिस इज नॉट फॉलोड इन द केस ऑफ क्लॉज. क्लॉजच्या केसमध्ये हे फॉलोच होत नाही. म्हणजे कंप्लीट मिनिंग आपल्याला भेटतच नाही क्लॉज बघितल्यावरती. कसं म्हणाल तुम्ही, कसं कळतंय आपल्याला? सो हिअर आर सम ऑफ द एक्झाम्पल्स. लेट अस सी विथ द हेल्प ऑफ द एक्झाम्पल्स. सगळ्यात पहिले, आय ईट. हिअर आय इज द सब्जेक्ट, इट इज द वर्ब. ठीक आहे. सब्जेक्ट आणि वर्ब आला म्हणजे हे क्लॉज झालं. बट आय ईट, फ्रॉम दिस ग्रुप ऑफ वर्ड दॅट इज आय ईट, डू यू फाइंड एनी काइंड ऑफ मिनिंग? तुम्हाला काही मिनिंग कळणार ह्याच्यात ना? नाही. आय ईट, काय खाणार आहे, काय खातोय माहिती नाही. बट आय ईट मँगोज, दिस इज अ कम्प्लीट सेंटेन्स अँड यू कॅन फाइंड अ कम्प्लीट मिनिंग फ्रॉम दिस सेंटेन्स. ठीक आहे. मग क्लॉज तुम्हाला पूर्ण मिनिंग सांगत नाही, बट सेंटेन्स तुम्हाला मात्र पूर्ण मिनिंग सांगतोय. सेकंड एक्झाम्पल बघा, आय थॉट. जर तुम्हाला कोणी सांगितलं आय थॉट, तर तुम्हीच विचार करा ह्याला काय बोलायचं आहे. आय थॉट, काय थॉट? सो आय थॉट यू वर सिटिंग इन दॅट रूम. दिस इज द कम्प्लीट सेंटेन्स अँड दिस सेंटेन्स कॅन कन्वे अ कम्प्लीट मेसेज. दिस सेंटेन्स कॅन कन्वे अ कम्प्लीट मेसेज. कळालं तुम्हाला? आय थॉट एक क्लॉज आहे जो की पूर्ण मिनिंग सांगत नाही, बट आय थॉट यू वर सिटिंग इन दॅट रूम हा तुम्हाला पूर्ण मिनिंग सांगतोय. ठीक आहे. नाव वी विल सी काइंड्स ऑफ क्लॉजेस और टाइप्स ऑफ क्लॉजेस. क्लॉजेसचे किती टाईप आहेत आपण ते बघू आता. सो देर आर बेसिकली 2 टाइप्स ऑफ क्लॉजेस. सगळ्यात पहिले आहे कोऑर्डिनेट क्लॉज विच इज ऑल्सो नोन एज इंडिपेंडेंट क्लॉज. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता सबऑर्डिनेट क्लॉज दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज डिपेंडेंट क्लॉज. म्हणजेच काय, क्लॉजेसला 2 मुलं आहेत असं कन्सिडर करा. 2 टाइप्स म्हणजेच 2 मुलं आहेत. पहिला मुलगा जो आहे तो आहे कोऑर्डिनेट क्लॉज विच इज ऑल्सो नोन एज इंडिपेंडेंट क्लॉज,
अँड सेकंड वन इज सबऑर्डिनेट क्लॉज विच इज ऑल्सो नोन ॲज डिपेंडेंट क्लॉज. हा जो कोऑर्डिनेट क्लॉज आहे जो की इंडिपेंडेंट क्लॉज आहे, हा मोठा मुलगा आहे त्याच्यासाठी त्याचं नाव सबऑर्डिनेट म्हणजेच इंडिपेंडेंट आहे. आणि का दिलंय हे आपण बघू. तर बेसिकली अ कोऑर्डिनेट क्लॉज और द इंडिपेंडेंट क्लॉज एक्सप्रेसेस a complete thought or they can form a complete sentence independently. इंडिपेंडेंटली हा खूप महत्त्वाचा वर्ड असणार आहे. तर ठीक आहे, काय म्हणतोय, अ कोऑर्डिनेट क्लॉज और इंडिपेंडेंट क्लॉज एक्सप्रेसेस अ कंप्लीट थॉट और कॅन फॉर्म अ कंप्लीट सेंटेन्स इंडिपेंडेंटली. म्हणजेच एक कोऑर्डिनेट क्लॉज किंवा इंडिपेंडेंट क्लॉज असा क्लॉज आहे जो एक पूर्ण थॉट एक्सप्रेस करेल किंवा एक पूर्ण सेंटेन्स फॉर्म करेल इंडिपेंडेंटली विदाउट टेकिंग हेल्प ऑफ एनीबडी एनी अनदर क्लॉज. ठीक आहे, विदाउट टेकिंग हेल्प म्हणजे कोणाचीही मदत न घेता, कुठल्याही दुसऱ्या क्लॉजेसची वगैरे मदत न घेता तो कंप्लीट थॉट एक्सप्रेस करू शकतो किंवा कंप्लीट सेंटेन्स फॉर्म करू शकतो. अशा क्लॉजेसला आपण म्हणणार आहे कोऑर्डिनेट क्लॉज और इंडिपेंडेंट क्लॉज. मोठा भाऊ आहे त्याला कोणाची गरज लागणार नाही, तो इंडिपेंडेंट आहे. सेकंड पॉइंट इज अ कोऑर्डिनेट क्लॉज कुड बी रिटन ॲज अ सेपरेट सेंटेन्स. अ कोऑर्डिनेट क्लॉज कुड बी रिटन ॲज अ सेपरेट सेंटेन्स. म्हणजे कोऑर्डिनेट क्लॉजला तुम्ही सेपरेट सेंटेन्स पण लिहू शकता कारण की ते इंडिपेंडेंट आहे, त्याची स्वतःची मिनिंग आहे, त्याला कोणाचीही गरज नाही आहे. फॉर एक्झाम्पल, एलिफंट्स आर व्हेरी हेवी ॲनिमल्स. एलिफंट्स आर व्हेरी हेवी ॲनिमल्स. ह्यात कुठल्याही दुसऱ्या क्लॉजेसची मदत घेतली नाही. एक क्लॉज आहे जो असेल तुमचा कोऑर्डिनेट क्लॉज. I enjoy eating in a restaurant. I enjoy eating in a restaurant. ह्यात सुद्धा एकच क्लॉज आहे, दुसरा क्लॉजची मदत घेतली नाही आहे. ठीक आहे, एकच क्लॉज आहे जो असणार तुमचा कोऑर्डिनेट क्लॉज किंवा इंडिपेंडेंट क्लॉज. सो आपण बघू दुसरा टाइप जो आहे दॅट इज सबऑर्डिनेट क्लॉज और डिपेंडेंट क्लॉज. दॅट इज subordinate clause or dependent clause. Subordinate clause or dependent clause does not express a complete thought or does not represent a complete sentence independently. इथं पण परत independently इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज एक असा क्लॉज आहे जो त्याचा थॉट कम्प्लिटली एक्सप्रेस करू शकत नाही किंवा तो एक सेंटेन्स फॉर्म पूर्ण करू शकत नाही इंडिपेंडेंटली. कोणाची मदत न घेता तो स्वतः एक थॉट एक्सप्रेस करू शकत नाही किंवा एक सेंटेन्स फॉर्म करू शकत नाही. कळालं तुम्हाला इथपर्यंत. सबऑर्डिनेट क्लॉज डिपेंड ऑन अदर क्लॉजेस, मेनली इंडिपेंडेंट क्लॉज टू मेक अ कम्प्लीट मिनिंग. म्हणजे हे जे सबऑर्डिनेट क्लॉज आहेत हे काय करतात, हे डिपेंड असतात. मोस्टली ते इंडिपेंडेंट क्लॉजवरतीच डिपेंड असतात. म्हणजे हे जे कोऑर्डिनेट क्लॉज ह्याच्यावरतीच डिपेंड असतात. हा छोटा भाऊ आहे, हा लिटरली मोठ्या भावावरतीच डिपेंड राहणार आहे. सो डिपेंडेंट क्लॉज म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज विल डिपेंड ऑन दी अदर क्लॉजेस टू मेक अ कम्प्लीट मिनिंग. पूर्ण कम्प्लीट मिनिंग करण्यासाठी तो दुसऱ्यावरती डिपेंड राहतो. कसं, तर आय विल एक्सप्लेन विथ ए एक्झाम्पल. वेन एरोप्लेन विल लँड वी विल गेट ऑफ इट. वेन एरोप्लेन विल लँड हे क्लॉज आहे, वी विल गेट ऑफ इट हा एक क्लॉज आहे. जर तुम्ही फक्त एवढंच बघितलं वेन एरोप्लेन विल लँड, ह्याच्यातून तुम्हाला काय अर्थ येतोय, ठीक आहे, काही मिनिंग कन्वे होतोय, ठीक आहे. Do you convey any sort of meaning from this sentence when aeroplane will land? No. ठीक है, so this clause needs an support. That kind of support is given by independent clause that we will get of it. ठीक आहे, या क्लॉजेसला एक सपोर्ट असेल. ठीक आहे, सपोर्टची गरज असते जी तुम्हाला दुसऱ्या क्लॉजमधून भेटून जाते. सेकंड एक्झाम्पल, इफ यू वर्क ऑन सॅटर्डे आय विल लुक आफ्टर युअर चिल्ड्रन फॉर यू. इफ यू वर्क ऑन दिस सॅटर्डे आय विल लुक आफ्टर युअर चिल्ड्रन फॉर यू. ठीक आहे, ह्यातून काय कळते तुम्हाला, इफ यू वर्क ऑन सॅटर्डे हा एक क्लॉज आहे, ह्याच्यातून पूर्ण मिनिंग कन्वे होत नाही. सो इट डिपेंड्स ऑन अनदर क्लॉज टू कम्प्लीट द सेंटेन्स ॲज वेल ॲज एक्सप्रेस दी मिनिंग. इफ यू वर्क ऑन सॅटर्डे आय विल लुक आफ्टर युअर चिल्ड्रन फॉर यू हा कम्प्लीट सेंटेन्स आला, ज्याच्यात दुसरा क्लॉज आला बट कम्प्लीट मिनिंग एक्सप्रेस केलेली आहे. कळलं तुम्हाला. नाव विल सी टाइप्स ऑफ सबऑर्डिनेट क्लॉजेस. म्हणजे देर आर सम टाइप्स ऑफ independent clauses. Okay, so types of subordinate clauses. So basically there are three types of subordinate clauses. म्हणजे subordinate clauses चे 3 types आहेत. कुठले 3 types असणार आहेत, noun clauses, adverb clauses and adjective clauses. So ठीक आहे, so let's start with the first, that is noun clauses. Noun clauses are dependent clauses that can replace any noun in the sentence. noun clause एक dependent clause आहे जे की कुठल्याही नाऊनला रिप्लेस करतील. म्हणजे त्या सेंटेन्समध्ये जर नाऊन असेल त्या नाऊनच्या जागी हे क्लॉज जाऊन बसतील.
त्याला आपण नाउन क्लॉजेस म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल, आय वॉन्ट टू वर्क विथ हुएवर इज एक्सिलेंट इन दिस स्किल. आय वॉन्ट टू वर्क विथ, इथं तुम्ही कुठलाही नाउन लावू शकला असता, ठीक आहे, रमेश, सुरेश, दॅट पर्सन, दिस पर्सन, बट त्याच्या जागी काय लावलं आहे, whoever is excellent in this skill, whoever is excellent in this skill. So this is the noun clause. What you are eating looks delicious. What you are eating looks delicious. आता ह्या what you are eating च्या जागी कुठलाही एक पदार्थाचं नाव घेतलं असतं, कुठल्याही एक डिश. You may have any name of the dish instead of this what you are eating, but we have replaced that noun with this noun clause which is what you are eating looks delicious. What you are eating looks delicious. त्यानंतर बघू, नाउन क्लॉजेस स्टार्ट्स विथ द फॉलोइंग सबऑर्डिनेट कंजक्शन. जे नाउन क्लॉजेस आहेत हे नेहमी नाउन क्लॉजेस ऑलवेज स्टार्ट्स विथ सम ऑफ द सबऑर्डिनेट कंजक्शन्स. दोज आर what, who, whom, that, where, why, when, how, wherever, whenever, whomsoever. ह्या सबऑर्डिनेट कंजक्शन यूज करूनच तुम्ही नाउन क्लॉज वापरू शकता. Then we will see the next type of the next type of subordinate clause, that is adverb clause. An adverb clause is an subordinate clause. Adverb clause is an subordinate clause that can replace a verb, a adjective or another adverb. ॲडवर्ब क्लॉज एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे, म्हणजे एक डिपेंडेंट क्लॉज आहे, जे की काय करतोय, तो एक वर्बला रिप्लेस करतोय किंवा एक ॲडजेक्टिव्हला रिप्लेस करतोय किंवा दुसऱ्या ॲडवर्बला रिप्लेस करतोय. त्याला आपण काय म्हणणार आहे, ॲडवर्ब क्लॉजेस. त्याला काय म्हणणार आहे, ॲडवर्ब क्लॉजेस. ठीक आहे. इट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट टाइम, प्लेस, कंडिशन, रिझन, मॅनर और पर्पज ऑफ ॲक्शन. तो काय करतोय, तो माहिती देतोय, इन्फॉर्मेशन देतोय. इट गिव्स द इन्फॉर्मेशन अबाउट time, place, condition, reason, manner or purpose of action. You will understand this statement with help of some of the example. हा स्टेटमेंट तुम्हाला काही एक्झाम्पल बघितल्यावरच समजणार आहे. ते आहेत जसं की I got wet while I was out. I got wet while I was out. While I was out. कधी मी भिजलो. कधी भिजलो, जेव्हा मी बाहेर होतो. कधी भिजलो, जेव्हा मी बाहेर होतो. वेन म्हणजे टाईम सांगतोय तुम्हाला इथं, ठीक आहे, जेव्हा मी बाहेर होतो. त्यानंतर ही ऑलवेज कॅरीड हिज अम्ब्रेला वेरेवर ही वॉन्ट. ही ऑलवेज कॅरीड हिज अम्ब्रेला वेरेवर ही वॉन्ट म्हणजे त्याने त्याचा अम्ब्रेला त्याच्यासोबत ठेवला, जिथं त्याला पाहिजे तिथं त्याने ठेवला. मग जिथं म्हणजे कुठं, प्लेस. ठीक आहे, मग हे काय करते, डिनोट प्लेस. दिस सेंटेन्स डिनोट्स अस अबाउट द प्लेस. थर्ड एक्झाम्पल, इफ यू विल वर्क हार्ड यू विल सक्सेड. थर्ड एक्झाम्पल इज इफ यू विल वर्क हार्ड यू विल सक्सेड. इफ यू विल वर्क हार्ड देन यू विल सक्सीड म्हणजे कंडिशन आहे, कधी सक्सीड होणार आहे तुम्ही, इफ यू विल वर्क हार्ड. काय दाखवते हे, कंडिशन. इट शोज दी कंडिशन. देन द थर्ड टाइप ऑफ सबऑर्डिनेट क्लॉजेस, adjective clauses. An adjective clauses is a dependent clauses that modifies a noun or a pronoun in a complex sentences. कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस मागच्या पार्टमध्ये घेतला होता. सो ॲडजेक्टिव्ह क्लॉजेस काय आहेत, एक डिपेंडेंट क्लॉज आहेत, जे काय करतात, नाऊन किंवा प्रोनाऊनला रिप्लेस करतात. कशातून, कॉम्प्लेक्स सेंटेन्समधून. कशातून, कॉम्प्लेक्स सेंटेन्समधून नाऊन किंवा प्रोनाऊनला रिप्लेस करतात. त्याला आपण म्हणणार आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉजेस. एक्झाम्पल बघा, द केक दॅट शी बॉट वॉज डेलिशियस. तुम्ही असं म्हणू शकले असते, द केक वॉज डेलिशियस, बट कुठला केक, दॅट शी बॉट, तिने आणलेला केक जो होता तो चांगला होता. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, द पीपल हू लिव्ह नेक्स्ट डोअर आर गुड नेबर्स. तुम्ही असं बोलू शकला असता, द पीपल आर गुड नेबर्स, बट कुठले पीपल, हू लिव्ह द नेक्स्ट डोअर. हू लिव्ह नेक्स्ट डोअर, जे आपल्या बाजूला राहतात ती लोक खूप चांगली आहेत. द गेम विच वॉज प्लेड येस्टरडे एंडेड इन अ टाय. तुम्ही असंही बोलू शकला असता, द गेम एंडेड इन अ टाय, बट विच गेम, विच वॉज प्लेड येस्टरडे. विच वॉज प्लेड येस्टरडे. कळालं तुम्हाला. ठीक आहे. सो या पार्टमध्ये आपण क्लॉजेस बघितले, त्याचे टाईप्स बघितले, परत सबऑर्डिनेट क्लॉजेसचे 3 टाईप बघितले. होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, सगळे कन्सेप्ट कळाले असतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा. आपण भेटूया न्यू व्हिडिओमध्ये.